तर आजचा प्लॅन शिली बीच करायचा आहे, मग देवगडला जायचं आहे आणि कुंकेश्वर. मस्त नजारा आहे इकडे. एवढं मासे घेतलं तुम्हाला वाटतं श्री चढेल वरती? बघा मित्रांनो, हे कोणच वरती येत नाही, सगळ्यांची फाटलेली आहे. इथे देवगड फिश मार्केटला आलोय. ताजे ताजे मासे. शुभ सकाळ मंडळी. तर आता सकाळचे 7 वाजलेत आणि हा आहे दिवस दुसरा. मी आणि अभय दोघं लवकर उठलं आणि राऊंड मारतोय. बाकीचे अजून झोपले आहेत. आणि आम्ही रात्री या जागेवरती थांबलो होतो. ही अशी आमची खाली गाडी आहे आणि वरची रूम म्हणजे वरची जी रूम आहे ती आमची आहे. तर आजचा प्लॅनिंग थोडा असा आहे की आता कशेली बीच करायचा आहे आणि कशेली बीच करून मग देवगडला जायचं आहे. देवगडला पवनचक्की आणि कुंकेश्वर. जातो आता वरती आणि बाकीची तयारी करतो आणि निघतो इथून. आता 10 वाजलेत आणि झाली आमची निघायची तयारी सुरू झाली आहे. आणि आता आम्ही जाणार पहिल्या एका बीचवरती, कशेली बीचवरती. पण बहुतेक आता जाऊन चुकी ठरणार आहे उन्हात जाऊन. ऊन तर मजबूत आहे भाई, फ्रेश. आता सगळे झालं आपण सर्व रेडी झाले आहेत, फुल बॅग करून. बाकी दाखवतो पुढे काय काय असेल ते. अजून काय बोलायचं काय श्री? काय नाही, तोच उत्साह, तोच जल्लोष आणि काय? तीच मजा. चला निघू. चला भेटू परत. पुन्हा कुठे? कशेली बीच. तर कशेली बीच. कशेली बीच. भावाचा आपला हिशोब अजून क्लिअर झालेला नाहीये इकडे. हा वर्ड आहे नाही झालं काय क्लिअर नाही झाला. भाई अजून हिशोब करतोय कुणासोबत म्हणून कधी क्रेडिट कार्ड वापरायचं नसतं. अरे नाही, क्रेडिट कार्ड प्रत्येक जागेवर वापरा, नीट वापरता आला पाहिजे. भाई म्हणतो गेले सुद्धा आणि अजून पण देतोय. आम्ही येताना असा बाटला घेऊन आलेलो, त्याच्यामुळे कसं जरा सॉर्टेड झालं आहे काम आमचं. बाटल्यापेक्षा आम्ही पंप आणला होता, त्याने पाणी भरता येते आम्हाला. सॉर्टेड आहे, एकदम सॉर्टेड आहे. म्हणजे पाण्याचा खर्च जास्त होत नाही आमचा. अशा प्रकारे अर्धा बाटला खाली झालेला आहे. आणि कुठं पण आम्हाला पाणी घ्यायचं असेल तर फक्त बाटला फिल करून घेईल. फक्त असा बुचुकला ते गाडी पाणी नाही झालं पाहिजे. हा, थोडा नाश्ता करायला थांबलो आम्ही. कोकम सरबत मागवलंय. आवळा. तू काय मागवलंय? आवळा मागवलाय. आवळा भाई, आवळा. आवळा बितो आवळा. आता रस्सावडा मागवला खायला मिसळ पाव आणि याने मिसळ पाव मागवलं. केला ब्रिजच्या इथे निघतो. इथून फोटो व्हिडिओ काढून आता आईच्या गावात. चला. कशेलीला आलोय देवगली बीच साठी. इथं थोड्या वेळ थांबू. ऍक्च्युली इथं आता वाजलेत 11 वाजले. उन्हात जास्त वेळ तर काय करणार नाही. पाण्यामध्ये जायची इच्छा आहे, तर पाण्यामध्ये जात असतील तर थोड्या वेळ पाण्यामध्ये जाऊ. तर इथे पहिले आम्ही पार्किंग केली. इथं काहीतरी 20 रुपये एक कारची पार्किंग आहे. आणि इथे थोडं चालत जायचं आहे, थोडंसं चालायचं आहे. इथे थोडंसं चालत तिकडून खाली गेलं ना सुंदर नजारा बघायला भेटतो. ॲक्च्युली आम्ही दुपारचा आलाय म्हणून इथे गर्दी खूप कमी आहे. गर्दीच नाही, आम्हीच आहे.
अजून एक ग्रुप आलेला, तो पण निघून गेला. इथून असा काही व्ह्यू आहे, काय मस्त नजारा आहे इकडे. हे बघा इकडे फोटोशूट चालू आहे लोकांचं. आलं का फोटोशूट? चला मी खाली जातो. माझा पण फोटो काढ नाही ते. हा बघा व्हिडिओ काढतोय आणि हा दगडावर उभा आहे. आणि जर दगड चुकून खाली गेला ना, चला थोडेफार फोटो काढले, आता जातो खाली. या गुफेमध्ये, इथे गुफा आहे, याला तिकडे जायचं आहे अंतरकालीन प्रयोगासाठी. हा का? खाली जातो थोडा पाण्याजवळ, बघतो कसं आहे. ॲक्च्युली ऊन एवढं जास्त आहे, म्हणजे ॲक्च्युली डोक्यावर आहे, त्यामुळे फोटोच चांगले येत नाही आमचे. डायरेक्ट उडेल. ठीक आहे. आणि तो श्री पण गेला आहे. तुम्हाला वाटतं श्री चढेल वरती? ते इकडून असे चालत गेले, ते खाली येत आहेत. कसं वाटतं सागरवरती? चढतो का नाही? नाही बाई, अरे दगडा आहेत. चल ना वरती जाऊ, जागा दे ना बाई, जागा बनवावी लागते. तुझ्या गावात दगड जर अंगावर आला, पायावर ते बोललो कोर दगड आहेत, नको इकडे चढलो, त्याच्यामुळेच नाही उतरताना आता लय प्रॉब्लेम. बघा मित्रांनो, हे कोणच या वरती येत नाही, सगळ्यांची फाटलेली आहे. मी वरती एकटा आलेलो आहे. बघा मस्त व्ह्यू आहे. हे बघा आता तिथंच आहे तो, इथपर्यंत आलेला पण वरती नाही आला. ॲक्च्युली खूप इथं सेफ आहे, दगड पण पडू शकतात, त्याच्यामुळे नाही आले कोण वरती. पण आम्ही दोघं आलो फक्त वरती, मी आणि सागर. पण इथे एवढं काय नाही आहे, तर परत जातो आम्ही खाली. आणि इथून नजारा थोडा हा असा आहे. आता आम्ही इकडे वरती जाऊन आलोय, आता जातो रिटर्न. ते लोक गेले तिकडे होते. चल 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 लवकर लवकर लवकर. वरती आलो आता, तर निघतो इथून डायरेक्ट जेवायला जातो आता पहिलं. त्याच्यानंतर मग मी देवगडला जातो, पवनचक्कीच्या इथे, मग कुंकेश्वर मंदिर. आता निघतो. कशेळीवरून आलो आणि आता इथं हे हॉटेल आहे. जेवण झालं मस्तपैकी, व्हेज जेवण केलं आणि इथून आता कुंकेश्वरसाठी निघतो. संध्याकाळी जायचं आहे माझ्या घरी, मासे घेऊन जायचे आहेत. बघू मासे भेटत आहेत का. तुला असा मस्त तो फिश घेतला, कापून घेतोय आता. कोलमी, आता कोलमीचे किती घेतलास तुम्ही? हे बघा एवढीशी असत, सगळेच 100 ना. ठीक आहे, एवढे मासे घेतले आहे. इथं देवगड फिश मार्केटला आलो आहे. ताजे ताजे मासे. पहिल्यांदा फिश ट्राय करणार आहे. 400 दिले नाही, बरे आहेत काय. आता घेतले मस्तपैकी मासे, आता घरी जाऊन काकी फ्राय करेल. पहिला आता आम्ही जातो देवगडला, पवनचक्कीच्या इथं, त्याच्यानंतर कुंकेश्वर करून घरी. इकडं असं पूर्ण मासे मार्केटच आहे.
इथं पवनचक्की गार्डनच्या इथं आलो आता देवगडला. हे असं गार्डन. हा गाडी घेऊन तिकडे खाली येतो तिकडच्या साईडला. तर मी खाली जातो ते तिकडे गेलेत पाण्यात जाण्यासाठी. तर बघतो पाण्यात गेले तर नाही. ते तिकडे गेले तर खाली आणि सागर गेला गाडीतून. काय झालं तुमचं? काय झालं तुमचं? का नाही गेला पाण्यात? पाण्यात जायचा प्लॅन कॅन्सल केला. ॲक्च्युली 7 वाजल्या आणि थोडा काळोख पण झाला कारण कोण पाण्यात दिसत पण नाही. आलो आता कुणकेश्वर मंदिरच्या इथे. काळोख झालं आहे. 7:30 वाजून गेले पण चालू आहे वाटतं. जरा बघतो जाऊन. इथे हाफ शॉर्ट्स चालत नाही त्यामुळे सिद्धार्थ आणि येणार नाही वाटतं. तो तिकडेच आहे. खाली आहे पूर्ण मंदिर. तर आता जस्ट पोचलो आहे घराजवळ. 9:30 झाले. श्रीबाई चालत आहेत आमचे. ते इथं काकीने मस्त मासे बनवले आहेत. कोलमीचं सार बनवलं आहे आणि जे मासे आणलेले ते असे मस्त फ्राय केलेले आहेत. आता काकीच्या हातचे सगळ्यांना जेवण देतो. गुड मॉर्निंग मंडळी. तर आजचा आहे दिवस 3रा. पण हा व्लॉग या इथंच संपवतो आणि याच्या पुढचा व्लॉग जो मालवणचा आणि गोव्याचा असेल. बॅकपॅक चालू आहे. इथून डायरेक्ट फक्त तोंड बिंड धुतलं आहे आणि इथून डायरेक्ट मालवणला. तर चला बाय. सबस्क्राईब करा, सर्व करा आणि आमच्या भावाला सपोर्ट करा.